मी नाही दिसत आहे. आले. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. शुकाः सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे गडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. या संत समागमचे सर्व असणारे शास्त्रीजी त्यांना वंदन करते. या संत समागमचे सगळे श्रेष्ठ असणारे जे कोणी प्रवचनकार कीर्तनकार आहेत त्या सर्वांना वंदन करते. सर्व श्रोत्यांना अभिवादन करते. आणि आजचं आपलं जे चिंतन आहे ते चिंतन सुरू करू. आपण 6 उपनिषद बघितलेत आणि आता शेवटची जी 4 उपनिषद आहेत त्यातलं आजचं जे उपनिषद आहे ते आजचं उपनिषद ऐतरेय उपनिषद आहे. आणि या ऐतरेय उपनिषदाचं थोडं चिंतन आपण करणार आहोत. पहिल्यांदी थोडं त्याचं पार्श्वभूमी काय आहे, या ऐतरेय उपनिषद म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय विषय आहेत असा थोडा विषय आपण घेऊ. आणि मग नेहमीप्रमाणे उपनिषदाचा शांतीपाठ आणि मग त्याचा जो काही विषय आहे तो थोडा विषयाला आपण प्रवेश करू. त्याचं थोडी ज्याला आपण म्हणतो पार्श्वभूमी काय आहे ती थोडी समजावून घेऊया. कारण जे उपनिषद आपण श्रवण करणार आहोत आत्तापर्यंतची जी आपण केकली म्हणजे आपण ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक आणि मांडुक्य ही उपनिषदं बघितली. यानंतरची जी उपनिषद आहेत आपण गेल्याही वेळेला बघितलं होतं, शेवटची जी 4 उपनिषदं आहेत ही सामाजिकतेचा पाठ देणारी आहे. आत्तापर्यंतची जी आपण बघितली ती सगळी कशी होती तर ती ब्रह्मतत्वाचं तात्विक विवेचन करणारी होती आणि प्रत्यक्ष सामाजिकतेचा पाठ देणारी उपनिषदं कुठून सुरू होतात तर ते ऐतरेयपासून सुरू होतात. आणि म्हणून थोडा फरक तिथे आहे की इथे वैयक्तिक साधनही आहे आणि त्याचबरोबर सामाजिक विचार किंवा सामाजिक त्या काळामध्ये जे काही वेगळेपणा झालेला आहे की उपनिषद काळामध्ये जे काही क्रांती काही उपनिषदांनी केली ती सगळी आपल्याला या उपनिषदापासून बघायला मिळते. आणि तो विचार आपण थोडा समजून थोडं पुढे जाऊया. हे उपनिषद जे आहे ते ऋग्वेद शाखेचे ऋग्वेदीय उपनिषद आहे. ऋग्वेदामध्ये शाकल शाखा आहे आणि या शाकल शाखेचं जे ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला ऐतरेय ब्राह्मण असं म्हणतात. आणि अशी ही सुदृढ असणारी जी परंपरा त्या ऐतरेय अरण्यातील 4, 5 आणि 6 या अध्यायांचं या 3 अध्यायांचं मिळून हे उपनिषद तयार झालेलं आहे. एकूण 33 मंत्र त्याच्यामध्ये आहेत. काय याचा मूळ विषय असेल तर याचा मूळ विषय म्हणजे पिंड ब्रह्मांडाची उत्पत्ती इतकी सविस्तर दिली आहे की आपला पिंड कसा निर्माण होतो. म्हणजे बरेच वेळेला असं होतं की ज्या वेळेला आपण ऐतरेय उपनिषदाचा अभ्यास करायला जातो, वाचायला जातो, असं वाटतं जणू काय एखादं विज्ञानाचं पुस्तकच आपण घेऊन बसलेलो आहोत की काय. कारण कशी काय निर्मिती होते हा सगळा जो विज्ञानाचा प्रांत आहे. आणि म्हणून पिंड आणि ब्रह्मांड दोन्हीची सविस्तर उत्पत्ती कशी आहे हा सगळा या उपनिषदाचा जो आहे तो प्रमुख विषय आहे. त्याचं सविस्तर वर्णन आहे. आणखीन ह्याच्यामध्ये काय आहे तर परा आणि अपरा विद्येचा मेळ घातलेला आहे. आपण बघितलं पराविद्या ही ब्रह्मविद्या आहे, अपराविद्या याचा अर्थ लौकिकातली विद्या आहे. मग परा आणि अपराविद्या दोन्हीचा लौकिकातला या मेळ घातलेला आहे. आणि मेळ घालून बुद्धिग्राह्य असं आध्यात्मिक तत्वाचं विवरण कशामध्ये आहे तर या उपनिषदांमध्ये आहे.
आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्मविद्याही आहे आणि लौकिकातलं जे ज्ञान आहे ते लौकिकातलं ज्ञान तेही त्या ठिकाणी आहे. हे संपूर्णाच्या संपूर्ण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपली 4 महावाक्य आहेत, त्या 4 महावाक्य, 4 वेदातली 4 महावाक्य आहेत, त्यातलं ऋग्वेदातलं जे महावाक्य आहे ते प्रज्ञानम ब्रह्म, ते कशामध्ये आहे तर ह्या ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. त्यामुळे ऐतरेय उपनिषदामध्ये 4 महावाक्यापैकी एक महत्त्वाचं वाक्य जे आहे ते प्रज्ञानम ब्रह्म हे कुठे आहे तर ह्या ऐतरेय उपनिषदामध्ये असणारं असं हे उपनिषद आहे. ह्याचं नाव ऐतरेय का पडले? खूप छान छोटीशी कथा दिली आहे बरं का. इतरा नावाच्या शब्दावरून म्हणजे इतरा या शब्दावरून ऐतरेय उपनिषद जे आहे ते नाव याला पडलेलं आहे. आता ही इतरा काय आहे? आता कथा सांगितली जाते. इतरा नावाची एक दासी होती. दासी म्हणजे ती अशी शूद्र अशी असणारी ती दासी. तिचा विवाह कोणाशी झालेला आहे तर एक ऋषी आहेत की ज्या ऋषींकडे काय आहे तर त्यांना त्या काळामध्ये विविध पत्नी म्हणजे बहुपत्नीत्वाचा रूढ होती. यांना अनेक पत्नी होत्या आणि त्या अनेक पत्नींमध्ये असणारी जी आहे ती ही इतर आहे. आता हिचे जे पती आहेत त्या पतींचं नाव आपल्याला आजही उपलब्ध नाही. पण हिचा जो मुलगा आहे तो मुलगा त्याचं नाव आहे महिदास. हा महिदास नावाचा तिला मुलगा आहे आणि ह्या इतरेचा हा पुत्र आहे. आता मुळामध्ये ही जी आहे ही आपल्या पतीची नावडती आहे. आता जर पत्नी पतीची नावडती आहे तर तिचा मुलगासुद्धा कसा असणार आहे तो नावडत असणार आहे. त्यामुळे त्या ऋषींनी म्हणा त्या मुनींनी ह्या इतरेलाही आपल्याजवळ फारसं ठेवलेलं नाही आणि महिदास जे आहेत त्यांनाही त्यांनी आपलंसं म्हटलेलं नाही आहे. पण हा मुलगा जो आहे त्याला इतकी ज्ञानाची लालसा आहे. जसजसं तो वाढतोय थोडासा बालक झालेला आहे तो आणि त्याच्या मनामध्ये ज्ञानाची प्रचंड लालसा आहे. आणि म्हणून एक दिवस तो कुठे गेलेला आहे तर आपल्या वडिलांचं जे गुरुकुल आहे त्या वडिलांच्या गुरुकुलामध्ये गेला. त्याला कसली ओढ होती तर वेदातला ऋचा, वेदातले मंत्र, यज्ञयागादी कार्य हे जे काही चालायचं त्याचं भयंकर आकर्षण या महिदासांना आहे. आणि महिदासांना असणारं ते आकर्षण असल्यामुळे महिदास कुठे गेलेत तर वडिलांच्या त्या गुरुकुलामध्ये गेलेत. आणि वडिलांच्या गुरुकुलामध्ये गेल्यानंतर तिकडे वडील जे काय होते ते वैदिक क्रियाकर्म करतच होते. आणि जेव्हा त्यांनी या महिदासाला बघितलं त्यावेळेला वडिलांना ते आवडलं नाही. वडिलांनी ह्या बालकाचा अपमान केला आणि परत पाठवले. आता पित्याने मुलाचा अपमान केला, पुत्राचा अपमान केला म्हटल्यानंतर हा मुलगा हिरमुसलाय आणि हिरमुसल्यानंतर तो आपल्या मातेकडे आला आणि मातेला त्यांनी सांगितलं. आई पण अत्यंत उदास झाली जेव्हा आईला कळलं की आपल्या पतीने आपल्या मुलाचाच काय केलेला आहे तर अपमान केला आहे सगळ्यांच्या देखत. आणि का? आता त्याला फक्त ज्ञानाची लालसा आहे. त्याला मंत्र समजून घ्यायचे, त्याला मंत्र कसे म्हणायचे ते समजून घ्यायचे. आणि कुठेतरी पित्याला असं वाटते की ह्याची आई कशी आहे, ह्याची आई दासी आहे, ती शूद्र आहे आणि म्हणून मी त्याला काही ते शिकवणार नाही असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असेल. आणि ह्यामुळे ती अत्यंत उदास झाली. तिने आपल्या मुलाला समजावले आणि समजावून ती म्हणते, बाळा तू काळजी करू नकोस. माझी जी आराध्य दैवत आहे, मी ज्याची उपासना करते ती भूदेवी. भूदेवी म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वी देवी. ही माझं काय आहे तर उपास्य दैवत आहे. तू असं कर, या भूदेवीला शरण जा. मी तिला शरण जातेच, मी तिची उपासना करतेच. तू तिची अत्यंत मनापासून उपासना कर आणि उपासनेचा परिणाम म्हणून तुला ज्ञान नक्की मिळेल. आईने दिलासा दिलेला आहे आणि जसा आईने दिलासा दिला आहे तसं ह्या मुलांनी काय केलेलं आहे तर ह्या मुलांनी ह्या भूदेवीची आराधना केलेली आहे, उपासना केलेली आहे. जशी त्या मुलांनी म्हणजे महिदासानी भूदेवीची उपासना केली, आराधना केली, परिणामी इतकी मनापासून त्यांनी ती केलेली आराधना आहे. ही भूदेवी जी आहे ती त्यांना प्रसन्न झालेली आहे आणि तिने आता त्यांना आशीर्वाद दिलाय. ती प्रसन्न होऊन ती आशीर्वाद देऊन म्हणते, काय म्हणते की तू श्रेष्ठ असा विद्वान होशील, तू ब्राह्मण ग्रंथ प्रगट करशील. ब्राह्मण ग्रंथ याचा अर्थ उपनिषदातला भाग आहे, लक्षात घ्या. ब्राह्मण ग्रंथ प्रगट करशील असा भूदेवीने दिलेला काय आहे तर तो संपूर्ण आशीर्वाद आहे. आणि ह्या मुलांनी त्याप्रमाणे आता अध्ययन करायला सुरुवात केली. आता देवीचा कौल मिळाला, देवीचा आशीर्वाद मिळाला. आशीर्वाद मिळाल्यानंतर ह्याने अध्ययन करायला सुरुवात केली आणि अशा तऱ्हेने अध्ययन केलं
महिदास जे आहेत, या महिदासांनी अशा प्रकाराने अध्ययन केलेलं आहे. आपलं चारित्र्य इतकं उत्तम ठेवलेलं आहे. उत्तम चारित्र्याने मनुष्याने कशी उत्तम वर्तणूक करावी, विधी ते पाळीत त्याप्रमाणे उत्तम वर्तणूक केलेली आहे. आश्रम धर्मानुसार यांनी आचरण केलेलं आहे. आणि पूर्ण आयुष्यामध्ये ज्या प्राप्तव्याची प्राप्ती करून घ्यायची, त्यासाठी जे जे करायला लागतं ते सगळंच्या सगळं केलेलं आहे. आणि त्यामुळे जीवन जर आपण वेदांच्या आज्ञेनुसार जर परिपूर्णपणाने वागलो तर काय जीवनाला एक उंची प्राप्त होते ते उपनिषद आपल्याला सांगतं. आणि अशा तऱ्हेने महिदासांनी आपलं जीवन जे आहे ते अत्यंत दर्जेदार जीवन जे आहे ते दर्जेदार जीवन केलेलं आहे. आणि एक सामाजिक त्यांना प्रतिष्ठा मिळाली. आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाल्यामुळे याही उपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की याला एक सामाजिक चरित्र ग्रंथ म्हटलेला आहे. कारण लिहिणारे कोण आहेत लक्षात येईल. महिदासांसारखा साधा आहे कोणीतरी की जो दासीपुत्र आहे आणि ज्यांनी अशी उपासना केलेली आहे की ब्राह्मण ग्रंथ ज्यांनी लिहिलेला आहे. आणि असे ह्यांच्या मातेचं नाव इतर आहे आणि म्हणून त्या उपनिषदाला ऐतरेय उपनिषद ठेवलेले असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी त्या काळातल्या समाज परिस्थितीचं वर्णन केले बरं का. समजून घ्यायला लागेल आपल्याला की कशा प्रकाराने समाज बदलत जातो. अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. असं म्हटलेलं आहे की समाज कशाला महत्त्व देतो. समाज पैशाला महत्त्व देईल ते लौकिकातलं सोडून द्या, पण समाजामध्ये खरी प्रतिष्ठा कशाला असेल तर ती ज्ञानाला प्रतिष्ठा आहे. आणि ज्ञान कुठे प्रगट होतं, समाजामध्ये ज्ञानाला प्रतिष्ठा आहे. आणि ज्ञान कुठे प्रगट होतं, त्यांनी म्हटलं की ज्ञान तिथेच प्रगट होतं जिथे दैनंदिन कर्म आणि श्रम उत्तम चाललेले आहेत, त्यातून ज्ञान प्रगट होतं. याचा अर्थ दैनंदिन कर्म जर आपण उत्तम कर्तव्य कर्म करत असू, नुसती कर्म नाही तर श्रमानी, श्रम याचा अर्थ अत्यंत कठोर परिश्रम, याचा अर्थ कर्तव्य कर्मसुद्धा कठोर परिश्रमाने केली असतील तर त्यातूनच शुद्ध ज्ञान जे आहे ते शुद्ध ज्ञान उदयाला येतं. आणि मला वाटतं हा सगळ्यांचा अनुभवाचा विषय आहे. जर आपण शुद्ध कर्म केलं तर शुद्ध ज्ञानाची सोय आपल्याला ईश्वराच्या कृपेने लागूनच जाते. आणि मग इथे सिद्धांत सांगितला की ज्ञान जे आहे ती कोणी एका सामाजिक विशिष्ट वर्गाची ते मक्तेदारी नाही आहे. ज्ञान ही कोणाचीही मक्तेदारी नाही. ज्ञान कसं आहे तर ते ज्ञान तो प्रज्ञेचा विषय आहे, तो कर्माचरणाचा विषय आहे, तो उत्तम श्रमाचा विषय आहे. आणि हाच पुरस्कार या ऐतरेय उपनिषदांनी केलेला आहे. काय उपनिषद सांगतं बघा की ज्ञान जे आहे ते कोण देतं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी कोणताही वर्णभेद नाही, जातीभेद नाही, आश्रमाचा भेद नाही आहे, काहीच नाही आहे. दासीपुत्र असणारे महिदास उपनिषद लिहित आहेत आणि ते उपनिषद सगळ्या समाजांनी मान्य केलेलं आहे. एक उपनिषदांची त्या काळची परिस्थिती किंवा ती परंपरा कशी होती, सामाजिक परंपरा, त्या सामाजिक परंपरेचं वर्णन करताना म्हटले औपनिषदिक जीवन पद्धती कशी होती तर त्या ठिकाणी सामाजिक स्थितप्रज्ञता होती. याचा अर्थ बुद्धी जी आहे लोकांची ती स्थिर बुद्धी होती, सहृदयता होती. लोकांचं हृदय जे आहे संवेदनाशील असं असणारं हृदय होतं. अंतःकरणामध्ये पारमार्थिक विचार जे आहेत ते रुजलेले होते. नित्तळ असा समाज होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदात्त अशी जीवनमूल्य जी आहेत ती प्रत्येकजण उदात्त जीवनमूल्यांचं पालन करत होते. जिथे उदात्त जीवनमूल्यांचं पालन आहे तिथे जीवन जे आहे ते दर्जेदार आहे. तिथे चित्ताची शुद्धी आहे, तिथे चित्ताची शांती आहे. आणि जिथे चित्तशुद्धी चित्तशांती तिथे आत्मस्वरूपाची प्रतिबिंब जे आहे त्या प्रतिबिंबामध्ये बिंबाचं प्रतिबिंब सहज स्पष्ट दिसणार आहे. आणि म्हणून त्या काळातली परिस्थिती सगळी सांगितली. आणि आणखीन एक सिद्धांत तिथे असा दिलाय की मूल्ये कशी आहेत तर प्रामाणिक जीवन पद्धती त्यावेळेला होती, वैयक्तिक अनुभूती त्या ठिकाणी होती. आणि त्याचबरोबर ज्ञान साधना उत्पन्न करणारे सगळे समाज होता. आणि त्याही काळामध्ये काही समाजाला अनिष्ट अशा प्रथा चालू होत्या बरं का. काय सुंदर विचार बघा उपनिषदांच्या सुरुवातीला मांडलेला आहे की प्रत्येक काळामध्ये एखादी वाईट किंवा जी अनिष्ट जी अशी एखादी परंपरा आहे ना ती किंवा चालू असणारं एखादं कार्य अनिष्ट ते असतं प्रत्येक वेळेला.
आणि त्याही काळामध्ये त्यांनी म्हटले काही सामाजिक संघटना, याचा अर्थ काही क्रांतिकारी विचार एकत्र येतात आणि ते समाजामध्ये ती अनिष्टता जी आहे ती नाहीशी करतात. बघा आपल्याकडे कधी झालं की नाही, पूर्वी स्त्रियांना म्हणजे फार पूर्वी स्त्रियांना शिक्षण होतं, मधल्या काळात नव्हतं. मग पुन्हा स्त्रीला बाहेर काढण्यासाठी क्रांती करावी लागली ना फुल्यांना, सावित्रीबाईंना. याचा अर्थ अनिष्ट प्रथा होती की स्त्रीनी घराबाहेर पडायचं नाही, पण बाहेर पडले. याचा अर्थ ज्या अनिष्ट काही अशा प्रथा होत्या त्या अनिष्टता नाहीशा करण्यासाठी काही सामाजिक विचार असणारे जे क्रांतिकारी लोक आहेत ते एकत्र येतात, या सामाजिक संघटना एकत्र येतात आणि अशा सामाजिक संघटना एकत्र येऊन या अनिष्ट प्रथा समाजाच्या बाहेर काढल्या जातात. इथे एक सिद्धांत सांगितला आहे, या अनिष्ट प्रथा जरी बाहेर निघून गेल्या तरी एक लक्षात ठेवायचं, यामुळे समाज मोडीत निघत नाही. किंबहुना त्यांनी असं म्हटलंय, समाज कसा आहे, ही भूमाता म्हणजे पृथ्वी क्षमाशील आहे, त्याचप्रमाणे समाजही भूमातेप्रमाणे क्षमाशील आहे आणि उदार बुद्धीने समाज ह्या सगळ्या अनिष्ट प्रथा ज्या आहेत, जशी सतीची चाल बंद पडली, हे पचवले समाजाने, उदार विचारांनी समाजाने हे पचवलेलं आहे. आणि असे हे जे कोणी आहेत तर असे अनिष्ट प्रथा ज्यांनी थांबवल्या त्यांना उदात्त अशा त्यांच्या विचारांना सामाजिक मूल्यांचं एक कोंदण मिळालेलं आहे. आणि असं सामाजिक कोंदण कोण देतं तर सामाजिक क्रांतिकारक विचारच देतात. उपनिषदामध्ये त्या काळात लक्षात घ्या, ती 25 काळ बघितला तर 10,000पासून ते 35,000पर्यंतचा काळ, इतकी जुनी उपनिषदांचा काळ आहे. त्या काळामध्ये याचा अर्थ असे क्रांतिकारी विचार करणाऱ्यांना सुद्धा समाज आपल्यामध्ये सामावून घेत होता असं सांगितलंय. आणि म्हणून भारतीय संस्कृतीचं हे एक काय आहे ते एक परिमाण आहे असं सांगितलेलं आहे. ऐतरेय उपनिषदाचं वैशिष्ट्य सांगितलंय, आत्मज्ञान आणि जीवनमुक्ती हा तर सगळ्याच उपनिषदांचा विषय आहे. तो सगळ्या उपनिषदांचा जरी प्रतिपाद्य विषय असला तरी उपनिषदांचं अध्ययन करण्यासाठी आणखीन एक सिद्धांत सुरुवातीला सांगितलेला आहे, तो म्हणजे जो अध्ययन करणार आहे त्याच्याजवळ विरक्ती असली पाहिजे किंवा वैराग्य हा गुण असलाच पाहिजे. आपण पहिल्या उपनिषदांपासून बघतोय, वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर फुटतात. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत उपनिषदातलं ज्ञान जे आहे ते अंतरंगामध्ये रुजत नाही. आणि म्हणून सामाजिक विचार या ठिकाणी असं आहेत, असं हे वेगळ्या प्रकारचं उपनिषद आहे. आता 3 जवळजवळ ह्याचे अध्याय आहेत आणि 3 अध्यायांमध्ये मिळून 5 खंड आहेत आणि 33 मंत्र आहेत. आपण बघितलं सृष्टीचा पूर्ण क्रम काय आहे, देहाची निर्मिती कशी आहे, मग ह्या देहाचे 3 जन्म आहेत, मग ते 3 जन्म कोणते कोणते आहेत आणि ते प्रवाह रूपाने नित्य कशा प्रकाराने आहेत. मनाची विविध रूपं आहेत, मनाची विविध कार्य आहेत, मनाची 16 रूपं आणि मनाची 16 कार्य हे या उपनिषदाचं वैशिष्ट्य आहे. परमपूज्य डॉक्टर काकांनी मनाच्या मनोबोध जे आहे ते ग्रंथ लिहिलेला आहे, जो प्रसाद प्रकाशनचा समर्थ वाग्जयंतीमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे, समर्थांचे मनाचे श्लोक म्हणजे मनोबोध म्हणजे दुसरं काही नाही आहे तर ऐतरेय उपनिषदाचं मुक्त चिंतन आहे. कारण त्याच्यामध्ये मनाची 16 कार्य आणि मनाच्या 16 शक्ती, ही मनाची कार्य म्हणजे मनाच्या शक्ती आहेत. याला 16 नावं उपनिषदांमध्ये मनाच्या कार्याला दिलेली आहेत आणि तसेच्या तसे ते शब्द समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये म्हणजे मनोबोधमध्ये घेतलेले. आणि म्हणून समर्थांचं मनोबोध जे आहे ते ऐतरेय उपनिषदाचं काय आहे तर मुक्त चिंतन आहे असं म्हटलेलं आहे. आज आपण पहिल्या अध्यायाचं थोडं चिंतन करणार आहोत, पण त्याच्या अगोदर पहिल्या अध्यायामध्ये काय आलेलं आहे तेवढा फक्त विषय बघूया आणि मग थोडं प्रत्यक्ष आपण त्याचा शांतीपाठ आणि मंत्र बघायला जाऊया. पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी फक्त एक ब्रह्मतत्व होतं किंवा आत्मा होतं, दुसरं काहीच नव्हतं. मग आता सृष्टी रचनेसाठी त्यांनी काय केलं तर त्यांनी ईक्षण केलं, एकोम बहुश्याम प्रजायत हे स्फुरण तिथे झालेलं आहे. केवळ एका संकल्पाने त्यांनी काय काय निर्माण केलं. मग एका संकल्पाने त्यांनी अंभ निर्माण केले, त्यांनी मरीची निर्माण केलं आणि त्यांनी मर असे 3 लोक निर्माण केले. बरं का, 3 लोक निर्माण केले म्हणजे अंभ याचा अर्थ अंतरिक्षेच्या वरती असणारा जो आहे आकाशतत्व, मूळ ज्याला आपण म्हणतो की जे पहिलं तत्व निर्माण झालं तो अंभलोक. त्यानंतर मरीची लोक याचा अर्थ अंतरिक्ष लोक आहेत आणि त्यानंतर मरलोक म्हणजे पृथ्वीलोक. असे हे 3 लोक जे आहेत ते लोक निर्माण केले. त्यानंतर त्याचे लोकपाल जे आहेत ते लोकपाल निर्माण केले.
मग त्यानंतर त्या इंद्रिय जे आहेत, इंद्रियांच्या देवता निर्माण केल्या. इंद्रियांचे आता नुसत्या देवता निर्माण करून उपयोग नाही, तर मग त्यांना इंद्रियांना त्या इंद्रियांच्या देवता झाल्या. मग देवतांना राहायला शब्द तिथे खूप सुंदर वापरला, आयतन. आयतन म्हणजे घर. मग ह्या देवतांना राहायला कुठेतरी घर पाहिजे, म्हणून मग काय केलं तर इंद्रियांची गोलक. गोलक याचा अर्थ इंद्रिय. जसं चक्षु हे इंद्रिय आहे, मग ते कुठे आहे तर नेत्र या गोलकामध्ये आहे. त्याचा अर्थ नेत्र हे घर आहे, त्या घरामध्ये चक्षु नावाचं इंद्रिय आहे. आता हे जी काय भाषा आहे, आयतन म्हणजे ते घर. मग अशी गोलक तयार केली, इंद्रियांच्या देवता तयार केल्या, इंद्रियांची घरं तयार केली, मग म्हणजे आयतन तयार केले. मग त्यानंतर प्रत्यक्ष जे आहेत तर ते जे काही आहे ते पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ही सगळी निर्माण केल्या. इंद्रियांच्या देवता त्या ठिकाणी निर्माण केल्या. मग त्या देवतांना काय दिलं असेल तर त्या देवतांना क्षुधा आणि शांतीने युक्त केलं, म्हणजे भूक आणि तहान दिली. आता भूक आणि तहान दिल्यानंतर आता त्या प्रार्थनानुसार या सगळ्या देवतांना म्हणे निर्माण केलं. आणि देवतांना निर्माण केल्याबरोबर त्यांना सांगितलं तुम्ही जा विश्वामध्ये. तर विश्वामध्ये जेव्हा ह्या गेल्या तेव्हा इतक्या भांबावल्या, त्यांना कळेच ना की आपल्याला तर भूक दिलेली आहे, तहान दिलेली आहे, पण भोग भोगायला एकही शरीरच नाही दिलेलं आहे. भोग कसं काय भोगायचं? भोग भोगायला दुसरं काही नाहीच आहे ना. मग काय करायचं? पुन्हा ज्यांनी आपली क्षण केलेलं आहे त्या ईश्वराकडे गेलेले आहेत, म्हणजे तो ब्रह्मदेव आहे, तिकडे गेलेले आहेत. त्याला सांगितलं बाबा रे, आम्ही तू निर्माण केलंस आम्हाला, पण असं एखादं तर शरीर दे, एखादं तर आयतन म्हणजे तयन दे, घर दे आम्हाला राहिले जिथे आम्ही राहू शकू आणि भोग भोगू शकू. आणि मग म्हणे त्यांनी पहिल्यांदा कोणता देह निर्माण केला तर तो गाय हा देह निर्माण केला. आता गाय हा जेव्हा देह निर्माण केला तेव्हा सगळ्या देवता ज्या आहेत म्हणजे पंचज्ञानेंद्रियांच्या आणि पंचकर्मेंद्रियांच्या देवता त्या गायीच्या त्या पंचेंद्रियांमध्ये आणि त्या ज्ञानेंद्रियांमध्ये स्थिरावल्या. त्या गायीच्या नेत्रातून त्यांनी बघितलं, काय बघितलं, काय दिसलं? त्या गायींच्या नेत्रातून देवतांनी बघितल्याबरोबर त्यांना आजूबाजूला दिसलं की गाय आहे ती, आणि त्यामुळे तिला गोठा दिसला, हिरवगार गवत दिसलं, तिला बैल दिसला आणि एक हिंस्त्र श्वापद दिसलं. हे सगळं बघितलं आणि त्या देवता पुन्हा त्या विधात्याकडे आलेल्या आहेत, ज्यांनी आपल्याला निर्माण केलं त्याच्याकडे. आणि त्या म्हणतात हे शरीर काही आम्हाला पसंत नाही, आणखीन एखादं शरीर आम्हाला द्या. मग कोणतं शरीर निर्माण केलं म्हणे तर ते त्यानंतर घोड्याचं शरीर निर्माण केलं गेलं. मग त्या सगळ्या देवता ज्या आहेत त्या घोड्याच्या शरीरामध्ये गेल्या, तिथे स्थिरावल्या. आणि आता त्यांनी नेत्रातून बघितलं, काय दिसलं? गाईच्या डोळ्यातून जेव्हा बघितलं तेव्हा काय दिसलं होतं? ते हिरवागार गवत दिसलं होतं, गोठा दिसला होता, बैल दिसलं होतं आणि हिंस्त्र श्वापद दिसलं होतं. आता घोड्याच्या नेत्रातून बघितलं तेव्हा काय दिसलं तर आता गोठा दिसला, कडबा दिसला, तेव्हा बैल दिसला होता, आता घोडी दिसली आणि इथेही हिंस्त्र श्वापद दिसलंच. त्या देवता पुन्हा कुठे गेल्यात तर विधात्याकडे गेल्यात आणि म्हणाल्यात हेही शरीर आम्हाला पसंत नाही, आम्हाला आणखीन एखादं असं शरीर द्या की ज्या ठिकाणी आम्ही काय करू शकू तर राहू शकू. आणि मग सगळ्यात शेवटी म्हणे त्यांनी कोणतं शरीर निर्माण केलं तर तो नरदेह निर्माण केला. आणि नरदेह निर्माण केल्यानंतर पंचज्ञानेंद्रियांच्या आणि पंचकर्मेंद्रियांच्या त्या देवता त्या इंद्रियांच्यामध्ये स्थिरावल्या. आणि मग त्यांनी डोळ्यातून बघितलं, काय दिसलं त्यांना? विलक्षण सुंदर दृश्य दिसलं. हिरवेगार डोंगर दिसले, अथांग सागर दिसले, जुळजुळणाऱ्या नद्या दिसल्या, विलक्षण आजूबाजूला सुंदर असणारा निसर्ग दिसला, आकाशामध्ये चंद्र सूर्य, कारण अंतरिक्ष बनवलेलंच आहे सगळं. हे सगळं बघितलं आणि त्यांना अतिशय आनंद झाला. आणि त्या पुन्हा गेल्यात म्हणे, ज्यांनी क्षण केलं त्याच्याकडे गेल्यात, विधात्याकडे गेल्यात आणि सांगितलं की हे शरीर जे आहे ना ते शरीर आम्हाला पसंत आहे. आणि प्रश्न विचारला विधात्याने, हे तर सगळं आधीच्याही शरीरामध्ये दिसतच होतं की, मग या शरीरामध्ये असं वेगळं काय आहे की हे तुम्हाला पसंत आहे? आणि त्यावेळेला त्या देवतांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. नरदेहाचं जे मूळ कारण आहे, नरदेह आपल्याला कशासाठी मिळालेला आहे हे उपनिषदांमध्ये या कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि त्या देवता आता सांगतायत आत्तापर्यंत जे देह बनवलेले होते म्हणजे तो गाईचा आहे, घोड्याचा आहे, मग मध्ये आणखीनही त्यांनी काही बनवलेले अनेक फडकेशास्त्रींनी तर यादीच्या आधी दिले कोणते कोणते संपूर्ण देह बनवले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या चारही प्रकारचे जे काही प्राणी आहेत ते सगळे बनवलेले आहेत. मग असे हे सगळे बनवले, पण त्यांनी सांगितलं हे सगळे जे ते या भोगयोनी आहेत.
इथे फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथून याचीच सोय आहे. पण नरदेह हा एकच देह असा आहे की ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे त्याला जाणणं, त्याच्याशी एकरूप होणं आणि मुक्त होणं आणि जीवनमुक्त होऊन हा जो काही मानवाचा जो उत्कर्ष आहे तो उत्कर्ष कशामध्ये आहे? ज्यांनी मला निर्माण केलं त्याला जाणून त्याच्याशी एकरूप होणं आणि त्या स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर आपला जो काही फेरा आहे पूर्ण मुक्त जन्ममरणाचा तो थांबवणं आणि मुक्तीचा, याचा अर्थ जीवन मुक्तावस्थेपर्यंत जाणं. मानवी जीवनाचा उत्कर्ष कुठे आहे तर याच्यामध्ये आहे आणि यासाठी नरदेह मिळालेला आहे. मग आता ह्यासाठी आपल्याला कथा तर कळली, पण कथेसाठी मग आणखीन अधिकार काय आहे? तर आता सांगितलं वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे. आणि नुसतं विवेक आणि वैराग्य चालणार नाही, तर आपल्याला संतांच्या चरणी जावं लागेल, सद्गुरूंच्या चरणी जावं लागेल. कारण असं हे जो परमात्मा आहे ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व या शरीरामध्ये शिरलं. आता कसं शिरलं हा पुढचा सगळा विषय आपण बघणार आहोत की परा आणि अपरा विद्या दोन्ही आहे. आता ब्रह्म म्हणजे त्या आत्माही आत शिरलेला आहे आणि त्याची शक्ती जी आहे ती शक्तीही आत शिरली आहे. म्हणून पर आणि अपर दोन्ही या शरीरामध्ये कसं शिरलं हा सगळा पुढचा आपला अभ्यासाचा विषय आहे. पण असं हे मूळ जे तत्व आहे ते तत्व जे आहे ते याच देहामध्ये शिरलं आणि त्या सगळ्या कुठून शिरलं तर त्या टाळूमधून शिरलेलं आहे सांगितलंय. आणि मग शरीरातील जेवढीही पंचमहाभूतं आहेत त्या सगळ्या भूतांशी ते तादात्म्य पावलं आणि तादात्म्य पावल्यानंतर जो हा तादात्म्य पावलेलं हे जे तत्व आहे त्यालाच जीव म्हणतात. आता हा जो जीव आहे तो जीवावरती असणारा आवरण आहे आणि म्हणून स्वरूपाचं ज्ञान नाही. आणि त्या जीवाला सद्गुरू बोध करतात आणि सद्गुरू कृपेने बोध झाला की मग तो कुठे होतो तर आत्मस्वरूपापर्यंत प्राप्त होतो. हा इथपर्यंतचा जो विषय आहे तो विषय आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये बघायचा आहे. हा पहिल्या अध्यायाचा साधारण आपण जो एक अंदाज घेतला म्हणजे काय आपल्याला अभ्यासाचा विषय आहे तो बघितलेला आपण, तो पाहिला. आणि आता प्रत्यक्ष आपण उपनिषदांना सुरुवात करूया. आपण आता उपनिषदाची व्याख्या पहिल्या 6 उपनिषदांमध्ये खूप डिटेलमध्ये बघितले, त्यामुळे आता पुन्हा उपनिषद म्हणजे काय सांगण्याची मला वाटतं आवश्यकता नाही आहे. पण प्रत्येक उपनिषदांचा जो शांती मंत्र आहे त्याचा मात्र आपल्याला विचार करावाच लागेल, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढे नाही जाता येणार. कारण प्रत्येक उपनिषदाचा शांती मंत्र वेगळा आहे. हा तर इतर हे उपनिषद आहे आणि त्यामुळे वेगळा आहे. आपल्याला तर ओम पूर्णमद पूर्णमिदम किंवा ओम सहनाभवतो सहनभुनतो सहवीर्यम करवावाई हे सगळे जे आहेत शांती मंत्र ते आपल्या कानावरती कधीतरी पडलेले, किंबहुना हे सगळे आपल्याला पाठ आहेत. पण ते या उपनिषदाचा हा शांतीपाठ आहे आपल्याला माहिती नाही. पण ऐतरेय उपनिषदाचा शांतीपाठ जो आहे तो फारसा आपण कधी ऐकलेला नाही, कारण तो तसा फार म्हणण्याचा रूढ नाही. म्हणजे आता असं रूढार्थाने तो काही सगळ्यांच्या मुखामध्ये आहे असं नाही आहे, पण अतिशय सुंदर असा तो शांतीपाठ आहे. आणि त्या शांतीपाठाचं थोडं चिंतन करू आणि मग पुढे जाऊया. शांतीपाठ बघा काय त्यांनी म्हटले की त्या शांतीपाठामध्ये असं म्हटलेलं आहे की ओम वाङ्मे मनसी प्रतिष्ठिता मनोमे वाची प्रतिष्ठितम आविही आवी मे एधी वेदस्य म आणि सहा श्रुतम मे मा प्रहासी अनेन अधितेन अहोरात्रान संदद्धामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन आम अवतु तद वक्तारम अवतु अवतु माम अवतु वक्तारम अवतु वक्तारम. ओम शांती 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 असा याचा शांतीपाठ आहे. अतिशय सुंदर आहे बरं का. खूप छान विचार त्या शांतीपाठामध्ये आहे. त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं की ओम ओम हा शब्दच आपण बघितलं की काय आहे. ओंकार हे परब्रह्माचं आलंबन आहे. परब्रह्म हे निर्गुण निराकार तत्व आहे. सच्चिदानंद स्वरूप असणारा तो परमात्मा आहे. आणि म्हणून उपनिषदांच्या सुरुवातीला या निर्गुण निराकार परमात्म्याला स्मरण केलेलं आहे आणि तसाच त्याचा वस्तुनिर्देश केलेला आहे. आणि म्हणून वस्तुमंगल केलेलं आहे, वस्तुनिर्देश आहे, त्याला नमस्कार केलेला आहे. आणि आता त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. नमस्कार करायचा याचा अर्थ त्याने आपल्यावरती कृपा करावी परब्रह्माने, हे अपेक्षितच आहे. आणि वस्तुनिर्देश करून ओम हा उल्लेख केलेला आहे. आणि ओमच्या साह्याने वस्तुनिर्देश म्हणजे ब्रह्माचा निर्देश केला, ब्रह्माला स्मरण करून त्याचं वंदन केलेलं आहे. आणि मग सांगितले वाङ्मे मनसी प्रतिष्ठिता, माझ्या वाणीचं मूळ जे आहे ते माझ्या मनामध्ये असो. आता वाणीचं मूळ मनामध्ये असो म्हणजे काय? वाणीचं मूळ मनात असायचं म्हणजे काय?
वाणी मनामध्ये ठेवायची म्हणजे कोणाची वाणी ठेवायची? जेव्हा आपण उपनिषदांचं अध्ययन करतोय तेव्हा उपनिषद शिकवणारे जे आहेत ते आचार्य आहेत, ते सद्गुरू आहेत. आणि सद्गुरूंची जी वाणी आहे त्या सद्गुरूंची वाणी जी आहे त्यांच्या वाणीचं मूळ, याचा अर्थ ते जे जे मला अध्यापन करतील, ते जे जे मला शिकवतील, ते सगळंच्या सगळं माझ्या मनामध्ये जसंच्या तसं राहू दे. त्यांच्या वाणीचं जे मूळ आहे, ज्या वाणीने ते मला संपूर्ण तत्त्वज्ञान शिकवणार आहेत, ज्या वाणीने ते मला उपनिषद शिकवणार आहेत, हे सगळं माझ्या मनामध्ये काय असू दे, ते जसंच्या तसं कसं असू दे, तर ते प्रतिष्ठित असू दे. आणि म्हणून ही वाणी जी आहे ती कशी आहे, तर त्यांच्या त्या वाणीचं सगळं जे आहे त्यांच्यामुळे मला ज्ञान मिळणार आहे. आणि म्हणून ते ज्ञान माझ्या मनामध्ये कसं असू दे, तर प्रतिष्ठित असू दे. माझं मन, आता म्हटले की मनोमे वाचे प्रतिष्ठिता, माझं मन आता कोणत्या वाणीमध्ये प्रतिष्ठित असावं, याचा अर्थ माझं मन जे आहे त्यांनी जे मला शिकवलेलं आहे ते माझ्या स्मरणात राहू दे. आणि स्मरणात राहिल्यानंतर मला वाणीने ते कधीतरी बोलताही आलं पाहिजे ना. म्हणून माझ्या मनात जे आहे, जे ज्ञान त्यांनी मला दिलेलं आहे तेच माझ्या वाणीमध्ये असू दे. याचा अर्थ वाणीने मी पुन्हा पुन्हा ते म्हणू दे. आणि म्हणून त्याचं मी अध्ययन करू दे. आणि अध्ययन करता करता मला त्याचं स्मरण असू दे. आणि म्हणून त्यांनी दिलेलं ते जे वाणीने दिलेलं ज्ञान आहे ते माझ्या मनात असू दे. मनातलं ते ज्ञान माझ्या पुन्हा वाणीमध्ये असू दे. आणि म्हणून मन आणि वाणी एकरूप होऊ दे. आणि एकरूप झाल्यानंतर ते ज्ञान जे आहे ते सगळंच्या सगळं मला जसंच्या तसं असू दे. आता पुढे म्हटलंय की आवी आवी येथी, आवी याचा अर्थ हे प्रकाशरूप परमेश्वरा. हा परमात्मा ब्रह्मस्वरूप कसं आहे, तर ते प्रकाश स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. आणि म्हणून हे प्रकाशरूप परमेश्वरा, तू माझ्यासाठी कसा राहा तसा प्रकाशमानच राहा. म्हणजेच ज्ञान जे आहे ते मला अनुकूल होऊ दे. तू जर ते ज्ञान मला दिलंस, तू जर स्वतःच प्रगट झालास, तर ते प्रगट झालेलं ज्ञान मला आकलनाला सोपं जाईल, ते मला ग्राह्य होईल. आणि म्हणून तू मला अनुकूल हो. म्हणून कोणाला प्रार्थना केली, तर त्या प्रकाशरूप परमेश्वराला या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आणि मग पुढे म्हटलेलं आहे की मी जे काही श्रुतम्य, मी जे काही वेदस्य मम आणि सहा, या वेदांना माझ्याकडे आणा. आता वेदांना माझ्याकडे आणा याचा अर्थ ग्रंथ घेऊन यायचं आहे का? वेदांना आणा म्हणजे ग्रंथ उचलून थोडीच आणायचं आहे. याचाच अर्थ वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान मला अनुकूल होऊ दे. कोणामुळे ते अनुकूल होणार आहे, तर सद्गुरूंच्या बोधामुळे होणार आहे. आणि म्हणून सद्गुरूंची वाणी अशी काही असू दे की ज्या वाणीमुळे मला ते ज्ञान जे आहे ते मला पचनी पडू दे. आणि म्हणून वेदातलं ते ज्ञान त्यांच्या वाणीच्या माध्यमातून कुठे येऊ दे, तर ते माझ्यापर्यंत येऊ दे. आणि म्हणून वेदांनी काय करावं, तर ते वेद माझ्यापर्यंत, वेदातलं ज्ञान माझ्यापर्यंत यावं. पुढे म्हणते श्रुतम्मे मा प्रहासी, मी जे श्रुत केलेलं आहे ते मी विसरू दे नको. काय एका प्रार्थनेमध्ये काय काय मागितलेलं आहे बघा. शांतीपाठामध्ये वैशिष्ट्य आहे की किती मागणं केलेलं आहे आणि किती नम्रपणाने ते मागितलेलं आहे की जे ज्ञान मला मिळालेलं आहे त्याचं मला विस्मरण होता कामा नये. आणि जे मला झालेलं आहे ते कसं असू दे, तर ते मला परत सोडून जाऊ दे नको. आणि पुढे कसं आहे, तर अनेन सधितेनं अहोरात्रान संदधामी, हे ज्ञान मी कसं मिळवीन, अहोरात्र अध्ययन करून. याचा अर्थ सद्गुरूंनी एकदा सांगितलं लगेच झालं का हो ज्ञान? एकदा ऐकून ज्ञान होतं का? असं एकदा ऐकून ज्ञान होत नाही. ते पुन्हा पुन्हा अध्ययन केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याचं काय केलं पाहिजे, तर पाठ केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा वाचन केलं पाहिजे. याचा अर्थ रात्रंदिवस, माऊली म्हणते रात्रंदिन न म्हणता उपासिती. तसं अखंड त्यांनी जो बोध केलेला आहे तो स्मरणामध्ये ठेवला पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. आणि म्हणून रात्रंदिवस शब्द वापरला आहे. काय करणं आहे, तर रात्रंदिवस त्याचं अध्ययन करून काय करणं आहे, तर मी परिश्रम करीन. आणि परिश्रम करून काय करीन, तर ते ज्ञान जे आहे ते मी तसंच माझ्या अंतरंगामध्ये रुजवीन. पुढे म्हटले काय, ऋतम वदिष्यामी सत्यम वदिष्यामी. जे ऋत आहे, ऋत याचा अर्थ सगळे जे ईश्वराचे नियम आहेत, ईश्वराच्या नियमांचं उल्लंघन मी कधी करणार नाही. कारण ईश्वर कसा आहे, तर तो सत्य आहे, तो शिव आहे. आणि म्हणून त्या
ऋत जे आहे त्या ऋताचं मी काय करीन, तर त्याचं मी स्मरण करीन. आणि म्हणून मी ऋत जे आहे, जे सत्य आहे, जे शिव आहे, सत्यम शिवम सुंदरम, जे मंगल आहे, पवित्र आहे, तेच मी मुखाने काय करीन तर बोलीन. आणि म्हणून ऋतम वदिष्यामी, सत्यम वदिष्यामी, जे सत्य आहे. आणि सत्य म्हणजे व्यावहारिक सत्य नव्हे, सत्य तत्व म्हणजे काय आहे, सत्य तत्वाचा मी आधार घेईन आणि त्या सत्तत्वाचा आधार घेऊन मी माझं आचरण करीन. आणि म्हणून मी मुखाने काय बोलीन, तर सत्य जे आहे ईश्वर तत्वाविषयी बोलीन, सत्याविषयी बोलीन. म्हणून ऋतम वदिष्यामी, सत्यम वदिष्यामी. आणि असं हे करताना, हे परब्रह्मा, आता तू काय कर तर माझं रक्षण कर. आता परब्रह्माशी बोलणं, परब्रह्म बोलतंय, ही सगळी अध्यारोपाची भाषा आहे बरं का, आपल्याला समजून घ्यावं लागेल. परब्रह्म जे निर्गुण निराकार आहे ते बोलणार नाही. पण पुढे पुढे आपल्याला या उपनिषदामध्ये मंत्र आहेत बरं का, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ब्रह्माने असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ ब्रह्म बोलतं का, तर नाही. ही अध्यारोपाची भाषा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलंय की या परब्रह्माला सांगितलंय की तू माझं रक्षण कर आणि काय कर की तुझ्या प्राप्तीचा ध्यास जो आहे तो माझा कधीही सुटू दे नको. आणि तू काय कर, तद वक्तारमवतू, जो वक्ता आहे तर तो वक्ता म्हणजे माझेच गुरु आहेत, माझे सद्गुरू आहेत, त्यांचंही तू रक्षण कर. श्रोता म्हणून माझंही रक्षण कर. जे ज्ञान त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, त्या ज्ञानाचंही रक्षण कर. आणि हे ज्ञान माझ्यापासून कधीही दूर जाऊ दे नको. आणि अशा तऱ्हेने काय कर, तर आमच्या सगळ्यांचं तू म्हणजे माझं आणि माझ्या गुरूंचं रक्षण कर. आणि नुसतंच रक्षण शरीराचं नाही तर ज्ञानाचं रक्षण कर असं सांगितलंय. आणि मग यानंतर त्रिविध तापांची शांती असो, ही आपण बघितली. 3 ताप कोणते, एक शारीरिक ताप आहे म्हणजे शरीराचे ताप, ज्याच्यात आधी, व्याधी आणि उपाधी 3 गोष्टी आहेत. आधी म्हणजे मनाचं चांचल्य, व्याधी म्हणजे शरीर, आधी म्हणजे बुद्धीचा अहंकार. हे 3 प्रतिबंध परमेश्वर प्राप्तीच्या मध्ये येणारे आहेत. ते सगळे काय कर तर ते दूर होऊ देत. म्हणून आध्यात्मिक तापाची शांती असू दे. आधिभौतिक म्हणजे माझ्या आजूबाजूचं असणारं जे दृश्य जगत आहे, त्याच्यामध्ये जे माझे नातेवाईक आहेत, आपले नातेवाईक आणि सगळे सोयरेच आपल्या परमेश्वर प्राप्तीच्या आड जास्त येतात, त्यांचाच प्रतिबंध जास्त आहे. आणि म्हणून तोही प्रतिबंध माझा काय कर तर हे परब्रह्मा तो तू दूर कर. आणि त्यानंतर अधिदैविक ताप जे आहेत, ज्याचं माणसाच्या हातामध्ये काहीच नाही, ते सगळे ताप तू दूर कर. अशी या ठिकाणी काय केलेलं आहे, शांतीपाठामध्ये मागणं मागितलेलं आहे. आणि या शांतीपाठाच्या निमित्ताने मंगलाचरण केलं आहे. मंगलाचरणाच्या निमित्ताने ओमला वंदन केलेलं आहे, आशीर्वाद मागितलेला आहे. त्याचबरोबर काय केलेलं आहे तर वस्तुनिर्देश केलेला आहे. आणि आशीर्वाद मागून आता प्रत्यक्ष आपण जे आहे ते आता आपण उपनिषदांमध्ये प्रविष्ट होणार आहोत. आणि अशा प्रकाराने हा शांतीपाठ आहे. आणि आता आपण आजचा जो पहिला आपला अध्याय आहे त्या अध्यायामध्ये आपण आता प्रतिष्ठा ठेवूया, थोडं त्याचं चिंतन करूया. अतिशय सुंदर असा उपनिषद आहे की लक्षात येईल की काय काय त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग पहिल्या मंत्रामध्ये म्हटलंय, ओम आत्मा वा इदम एकम एवाग्रम असित. आता इथून पुन्हा तत्वज्ञानाला सुरुवात झाली की हे विश्व जे आज आपल्याला दृश्य विश्व दिसतंय, हे आज आपल्याला दिसतंय, पण एक काळ असा होता की हे दृश्य जगत त्यावेळेला नव्हतं. हे आपल्याला अध्यारोत धरावंच लागतं. गणितामध्ये जसं एक्स किंवा वाय धरल्याशिवाय आपल्याला पुढचं गणित सुटतच नाही, तसं आपल्या आनंदाची मीमांसा करताना, तत्त्वज्ञानाचं अध्ययन करताना काही आपल्याला गृहीतकं धरावी लागतात. ते गृहीतक या ठिकाणी दिलेलं आहे की पहिल्यांदा काय आहे हे श्रद्धेने स्वीकारायचं. आणि श्रद्धेने स्वीकारल्यानंतर श्रुती माऊली आपलं अत्यंतिक हित जाणते, एवढ्या विश्वासाने जर आपण एवढं स्वीकारलं आणि पुढे गेलो तर आपल्या आयुष्याचं अत्यंतिक भलं श्रुती माऊली करणारी म्हणजे उपनिषद करणारी आहे. आणि म्हणून श्रद्धेने स्वीकारणं सांगितलंय की काय की पूर्वी काय होतं तर काय होतं की पूर्वी सुवर्णचे होते, आता अलंकार ती दिसती भलते, पूर्वी आत्मतत्व एकटे आता सृष्टी. त्याच मंत्राचं अगदी सोपं सुलभ मराठीकरण केलेलं आहे, हे आपल्याला पटकन कळेल. की पूर्वी काय होतं की केवळ एक ब्रह्मतत्वच होतं, केवळ परमात्मे तत्वच होतं, त्याच्या वाचून दुसरं काहीच नव्हतं, कारण सृष्टीच नव्हती. पण आता काय आहे, आता दृष्टांत दिलाय, पूर्वी केवळ सुवर्ण होतं,
आणि आता मात्र काय आहे, आता सुवर्ण दिसत नाही आहेत, तर सुवर्णाचे नाना अलंकार भलते भलते आकार केलेले दिसत आहेत. मग कोणाला चपलाहार दिसतोय, कोणाला अंगठी दिसत आहेत, कोणाला कानातलं दिसतंय, कोणाला नथ दिसतंय, कोणाला पाटल्या दिसत आहेत, कोणाला काय दिसतंय आणि कोणाला कंबरपट्टा दिसतोय, कोणाला नुपूर दिसत असतील. जे काय आकार आणि नामं पुष्कळ आहेत. आता मात्र सगळं विश्व कशाने भरलेलं दिसतंय, तर नामरूपाने भरलेलं विश्व जे आहे ते विश्व आता दिसतंय. आणि अशी ही सृष्टी जी आहे ती अशी सृष्टी आता दृष्ट व्हायला लागली आहे. पण पूर्वी मात्र काय होतं, तर फक्त एकच परब्रह्म तत्व होतं. आणि मग त्याच त्यांनी काय केलं, ते ईक्षण केलं. आणि ईक्षण केल्यानंतर त्यांनी काय केलं, स इमान लोकांमान सृजत अंभो मरीची मर. मग ह्याच ईश्वरांनी काय केलं, ह्याच तत्वानी एकोम बहुश्याम असं त्याला बहु व्हावंसं वाटलं. आणि जेव्हा बहु व्हावंसं वाटलं तेव्हा पहिल्यांदा त्यांनी काय केलं, तर त्यांनी सृजन केलं. आणि सृजन केलं म्हणजे निर्मिती केली. आता हे ईश्वर तत्व झालं. त्यांनी ईक्षण केलं. आणि ईक्षण केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय निर्माण केलं, तर त्यांनी अंब निर्माण केलं. त्यानंतर मरीची, नंतर मर आणि त्यानंतर आप तत्व असं निर्माण केलं. आता का केलं त्यांनी सांगितलं आणि कसं केलं. आता तिसऱ्या त्या श्लोकामध्ये त्यांनी पुढे म्हटलंय की स्वर्गाच्या पलीकडे काय आहे, की अंब आहे. आणि अंब म्हणजे पहिलं तत्व जे अत्यंत सूक्ष्म, जी पंचमहाभूतातलं आहे ते आकाश तत्व आहे, जिथे केवळ ध्वनी आहे. आणि ध्वनी म्हणून आकाशाचा गुण शब्द आहे. आणि शब्द आपल्यापर्यंत कशाच्या माध्यमातून येतो, तो ध्वनीच्या माध्यमातून येतो. पण ध्वनी आपल्यापर्यंत येण्याचं माध्यम कोणतं असेल तर ते आकाश आहे. मग हे तत्व त्यांनी पहिल्यांदा बनवलं, जे सर्वव्यापी आहे आणि जे सर्व इतर भूतांना आधार आहे. असा हा लोक जो पहिला लोक आहे, तो आंभ लोक त्यांनी पहिल्यांदा बनवला. म्हणजे आकाश तत्व त्यांनी पहिल्यांदा बनवलं. मग या ईश्वर तत्वानी काय बनवलं, तर मग त्यांनी मरीची म्हणजे अंतरिक्ष निर्माण केले. आता अंतरिक्षामध्ये काय आहे, अंतरिक्षामध्ये चंद्र आहे, अंतरिक्षामध्ये सूर्य आहे, अंतरिक्षामध्ये नक्षत्र आहेत, तारे आहेत. आता सूर्य चंद्र सगळे बघितलं तर हे काय आहेत, हे प्रकाशमान आहेत. प्रकाश याच्यात सूर्याकडे प्रकाश आहे. प्रकाश आहे म्हणजेच ते कोणतं तत्व आहे, तर ते अग्नितत्व आहे. याचा अर्थ कोणत्या तत्वाची नंतरची निर्मिती झाली, तर या मरीचित म्हणजे काय, अंतरिक्ष निर्माण झालं. जिथे काय आहे, तर तिथे अग्नितत्व आहे. आणि अग्नितत्व जे आहे, आता त्यांनी म्हटलं की हे आंभ हा शब्द मुळामध्ये कसा आहे, तर आंभ म्हणजे आधीचं जे तत्व आहे आकाश तत्व, त्याच्यामध्ये काय आहे आंबामध्ये, तर त्याच्यामध्ये नीराचा उल्लेख आहे. आणि नीर याचा अर्थ आंभ पाण्याला, आणखीन एक नाव अंभ असं पण आहे. आणि म्हणून पाण्याच्या संदर्भामध्ये हा ध्वनिवाचक असं हे कोणता आहे, तर तो लोक आहे. म्हणून पहिला लोक अंब जो आहे तो ध्वनिवाचक असा असणारा तो लोक आहे. त्यानंतर मरीची लोक बनवला गेला. आणि त्यानंतर मर याचा अर्थ ज्या ठिकाणी मृत्यू आहे असा जो आहे ते पृथ्वी तत्व आहे. तर लोक याचा अर्थ हे 3 लोक बनवले गेले. आपल्याला 3 लोक बनवल्यानंतर आपण पहिल्यांदा काय म्हणतो, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, हे 3 लोक आपल्याला माहिती आहेत. या उपनिषदामध्ये 3 सांगितले. एक म्हणजे अंबलोक सांगितलाय, मरीची लोक सांगितलाय आणि मरलोक म्हणजे पृथ्वी लोक सांगितलाय. आणि मग पृथ्वीला आधार कोणत्या तत्वाचा आहे, तर पृथ्वीला आधार असणारं तत्व एकमेव कोणतं असेल तर ते जलतत्व आहे. आणि म्हणून त्यानंतर जलतत्वाची निर्मिती झाली. आणि पृथ्वीच्या खाली काय आहे, तर संपूर्ण जलतत्व आहे. आणि या जलतत्व असल्यामुळे याचा अर्थ 3 लोक निर्माण केले. पण या 3 लोकांमध्ये जे लोकपाल निर्माण केले आणि मग त्यानंतर सगळ्या जी सृष्टी निर्माण केली, याचा अर्थ सजीव आणि 84 लक्ष जीव योनी, तेव्हा त्याच्यासाठी आधार काय होता, तो पृथ्वी हा आधार आहे. पण पृथ्वी जरी आधार असला तरी पृथ्वीमध्ये अन्नाची सोय करण्यासाठी त्याला काय हवं होतं, तर त्या आधाराला जलतत्व पाहिजे होतं. आणि म्हणून पृथ्वीच्या खाली कोणतं तत्व निर्माण केलं गेलं, तर जलतत्व निर्माण केलं गेलं. आणि मग अशा तऱ्हेने काय केलं गेलं, तर त्यानंतर सृष्टीची निर्मिती केली गेली असं आपल्याला तो श्लोक सांगतो, दुसरा श्लोक. आणि मग या ठिकाणी पुन्हा एक सिद्धांत सांगितला, जसे सुवर्णाचे अलंकार आपोआप तयार होत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे हे विश्व जे आहे ते आपोआप तयार झालेलं नाही. ह्याचा कुणीतरी कर्ता आहे. आणि जो कर्ता आहे तो चैतन्याने युक्त आहे, तो जड नाही आहे.
जे जड आहे ते स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, आणि म्हणून करता जो आहे तो चैतन्याने परिपूर्ण असावाच लागतो. चैतन्याशिवाय काही जडाला किंमतच नाही. आणि म्हणून ह्या विश्वाची निर्मिती करणारं जे तत्व आहे ते कसं आहे, तर ते चेतन तत्व असणारं ते ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व आहे. आणि म्हणून तो काय म्हटलेलं आहे की आत्मा वा इदमेकम, तो एकमेव असणारा. आता आत्मा हा शब्दच मुळात तो शरीर सापेक्ष आहे, उपाधी सापेक्ष असणाराच आत्मा आहे. आणि म्हणून तोच कसा आहे, तर त्याच्यामुळेच काय आहे तर संपूर्ण या विश्वाची निर्मिती झालेली असं सांगितलेलं आहे. आणि असं हे चैतन्य जे आहे त्यांनी ह्या संपूर्ण विश्वाची सृष्टीची निर्मिती केली. मग आता त्यांनी काय केलं तर त्यांनी आता आधी लोक निर्माण केले. मग लोक निर्माण केल्यानंतर लोकपाल पाहिजेत तिथे, याचा अर्थ त्यांचा कोणीतरी नेता पाहिजे. मग हे लोकपाल म्हणजे देवता निर्माण झाल्या. मग आता त्यांनी कशी निर्मिती केली, त्यांनी असं म्हटलंय की पहिल्यांदा एक अंड्याच्या आकाराचं काय केलं असेल तर त्यांनी संकल्पाने अंड्याप्रमाणे एक असा लांबट गोल तयार केला. असा हा अंड्याप्रमाणे जो लांबट गोल तयार केला, मग त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा काय निर्माण केलं तर त्यांनी मुख निर्माण केलं. त्यामध्ये त्याची वाणीची जी देवता आहे ती तिथे गेली. आणि ती कशापासून निर्माण झालेली होती तर ती अग्नीपासून निर्माण झालेली होती. मग त्यानंतर त्यांनी घ्राणेंद्रिय असणारं नाक निर्माण केलं. त्यातून काय झालं तर प्राणात म्हणजे तिथून श्वासोश्वास सुरू झाला. आणि मग त्यातून प्राण जो आहे तो प्राणाचं जे ज्याला गमनागमन सुरू झालं. आणि मग त्याचं कोणतं भूत असेल किंवा त्याचे अधिष्ठात भूत कोणतं आहे तर ते वायू आहे. त्यानंतर नेत्र हे जे काही आहे हे गोलक निर्माण केलं गेलं. त्याच्या आतमध्ये जे चक्षु इंद्रिय आहे ते बसवलं गेलं. आणि त्याची देवता कोणती आहे तर ती आदित्य देवता जी आहे, ती आदित्य देवता त्या ठिकाणी जी आहे तर ती त्या ठिकाणी आहे. मग त्यानंतर कर्ण, याचा अर्थ कान निर्माण केले गेले. हे श्रोत्र इंद्रिय आहे आणि म्हणून कानामध्ये श्रोत्र इंद्रिय बसवलं गेलं. आणि मग हे कशाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला येतं तर दिशा. दिशा म्हणजेच पोकळी, आकाश. या दिशा ज्या आहेत त्या काय आहेत तर त्याचं अधिष्ठान आहे. आणि याचा अर्थ अत्यंत व्यापक असं असणारं, त्यातूनच आपल्याला जो शब्द आहे तो आपल्यापर्यंत येऊन पोचतो. असं एक 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 ही निर्मिती झाली. मग त्यानंतर त्वचा निर्माण झाली. मग ह्या त्वचेपासून काय निर्माण झालं तर केस निर्माण झाले. मग त्याच्यापासून कसली निर्मिती झाली तर ती वनस्पतींची निर्मिती झाली. मग हृदय निर्माण झालं. आता हृदय म्हणजे आपण जे म्हणतो विज्ञानातलं फुफ्फुसाच्या मध्ये असणारं हृदय नाही, परमार्थामध्ये हृदय याचा अर्थ अंतःकरण हे 100% लक्षात ठेवायचं आपण. आणि म्हणून हृदय जे आहे तिथे निर्माण झालं. आणि मग त्यामध्ये एक इंद्रिय असं जे आहे की जे अत्यंत बलवान आहे, किंबहुना सगळ्या इंद्रियांचा राजा त्याला म्हटलं जातं, ते मन त्याच्यामध्ये आलं. आणि त्याची अधिष्ठाती देवता कोणती आहे तर ती चंद्रमा आहे. आता लक्षात येईल चंद्राचा आकार रोज बदलणारा आहे, स्थिर नाही. आणि म्हणून अधिष्ठाती देवताच जर इतकी बदलणारी आहे तर ते मन स्वस्थ राहील का? मुळात वायुतत्वाचं बनलेलं आहे, त्याची देवता पण स्थिर नाही. आणि म्हणून ते कसं आहे, ते जसं असायचं तसंच आहे, ते एका ठिकाणी स्थिर राहतच नाही. आणि त्याची ती देवता कोणती आहे तर ती चंद्रमा देवता आहे. मग त्यानंतर नाभीची जी उत्पत्ती आहे ती निर्माण झाली. मग त्या ठिकाणी कोणता प्राण गेला आहे तर अपान प्राण गेलेला आहे. आणि मग त्याची देवता कोण आहे तर मृत्यू देवता, यमदेवता त्याची ठेवली आहे. मग त्यानंतर निर्मितीसाठी शिष्ण जे आहे पाहिजे पुढची संपूर्ण, म्हणून ते कर्मेंद्रिय दिलं गेलं. त्यामध्ये जे आहे ते रेत, याचा अर्थ तेज संपूर्ण जे पुरुषाचं आहे ते. आणि मग ते कशातून आहे तर त्याच्यासाठी जलतत्वातून जे आहे तर ते कसं आहे तर ते इकडून तिकडे दिलं जातं, त्याची निर्मिती झाली. आणि अशा तऱ्हेने त्या ईश्वराने संकल्पाने एक 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 संपूर्ण जी पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांची अशा तऱ्हेने निर्मिती एक 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 सगळी केली. आणि मग ही केल्यानंतर हे सगळं त्यांनी निर्माण केलं. आणि मग त्यांनी त्या रचलेल्या ज्या देवता आहेत त्या देवतांना संसार सागरामध्ये ढकलून दिलं. आता पुढची कथा आपण बघितली. जेव्हा या देवता संसार सागरामध्ये ढकलून दिल्या तेव्हा त्या भांबावल्या आणि त्यांना कळलं की भोगासाठी आम्हाला आयतन नाही, आम्हाला एकही घर नाही. आणि म्हणून लक्षात आलं की वासना होत्या, विषय होते, वासना होत्या, पण भोगण्यासाठी इंद्रिय नव्हती. आणि म्हणून त्या पुन्हा कोणाकडे आल्यात तर त्या ईश्वराकडे आल्यात. आणि मग त्यांनी गाय दिली, मग घोडा दिला, मग नरदेह निर्माण केला. हे सगळं आपण बघितलं आत्ता सुरुवातीला. आणि मग या ठिकाणी
नरदेह जो आहे तो त्या देवतांनी मान्य केलेला आहे. सगळ्यात शेवटी त्यांनी पुरुष आणलेला आहे आणि देवता त्या त्या इंद्रियांमध्ये स्थिरावल्या आणि आता ईश्वरांना तो देह अत्यंत पसंत पडलेला आहे. ह्याचं वैशिष्ट्य आपण बघितलं काय आहे ते. आणि म्हणून त्यांनी म्हटले की नरदेह जी आहे ती काय आहे तर ती त्याग योनी आहे. याचा अर्थ ती भोग योनी नाही आहे, ती त्याग योनी आहे. आणि ती त्याग योनी असल्यामुळे काय आहे तर त्या ठिकाणी सत्सद विवेकबुद्धी आहे. याचा अर्थ आपण ज्याला म्हणतो विवेकबुद्धी आहे. आणि त्यामुळे धर्म काय, अधर्म काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, माया काय, ब्रह्म काय, हा सगळा विषय जो आहे ना तो हा सर्व विषय या ठिकाणी आपल्याला हळूहळू या बुद्धीमध्ये कळतो, बाकीच्या बुद्धीमध्ये कळण्याची क्षमताच नाही. इथपर्यंत तिसरा मंत्र आहे. आणि आता चौथ्या मंत्रांमध्ये त्यांनी म्हटलंय की ह्या सगळ्या इंद्रिया देवता ज्या निर्माण केल्या त्या भांबवलेल्या देवतांना आता आयतन म्हणजे घर मिळालं राहायला. आता ह्या सगळ्या इंद्रिया देवता त्या त्या नरदेहाच्या त्या त्या इंद्रियामध्ये शिरल्या आणि त्या इंद्रियांच्या गोलकामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि प्रवेश करताना त्यांच्या लक्षात आलं की तहान आणि भूक तर आम्हाला तुम्ही दिलेलं आहे, पण तहान आणि भुकेला कोणतं घर दिलेलं नाही आहे. त्या पुन्हा विधात्याकडे गेल्या आणि विचारतायत की आम्हाला तहान आणि भूक तर तुम्ही दिलेले आहे, पण त्याला कोणतं वेगळं घर दिलं नाही, आयतन नाही आहे, तेव्हा आम्ही काय करायचं, आम्ही कुठं राहायचं. तेव्हा त्या ईश्वरांनी सांगितलंय की काय आहे तर तुम्हाला हे जे देवता आहेत ना ह्या देवतांच्या बरोबरच तुम्हाला सगळे भोग मिळतील. कारण त्या त्या देवतांचं ते अन्न तिथे ठेवलेलं आहे आणि त्या अन्नाबरोबरच तुम्हाला काय भोग मिळतील. आणि म्हणून तृष्णा म्हणजे जी भूक आणि तहान जी आहे, क्षुधा आणि तृष्णा ज्या आहेत यांना सांगितलंय की ह्या देवतांच्या बरोबर तुम्हाला सगळे भोग मिळतील असं सांगितलंय. आणि मग त्यांनी हे अन्न कोणतं निर्माण केलं. पहिल्यांदी पंचमहाभूत आणि सगळ्या देवता निर्माण केल्या त्या त्या इंद्रियामध्ये जाऊन त्या स्थिरावल्या. आणि मग या ठिकाणी आपल्याला उपनिषद सांगतं की डोळ्याचं रूप हे अन्न आहे, कर्णाचं कान जे आहेत त्या कानाचं शब्द हे अन्न आहे, त्वचेचं स्पर्श हे अन्न आहे, रसनेचं चव हे अन्न आहे आणि घ्राणेंद्रियाचं गंध हे अन्न आहे. आणि ते अन्न त्या त्या इंद्रियांच्या देवतांना मिळतं. मग आता त्यांची भूक म्हणजे काय, कानांना चांगलं ऐकावंसं वाटतं, डोळ्यांना काहीतरी बघावंसं वाटतं, घ्राणेंद्रियाला काहीतरी सुगंध घ्यावासा वाटतो, रसनेने काहीतरी खावंसं वाटणं, ही काय आहे तर ही क्षुधा आहे, ही भूक आहे. आणि हे हवेसं वाटणं हे तो विषय मिळाल्यानंतर ते शांत होतं म्हणून ती भूक शांत होते. पण हे जे हवंसं वाटणं आहे त्या त्या इंद्रियांचा तो विषय हवासं वाटणं यालाच तृष्णा म्हटलेलं आहे. म्हणून इंद्रियांना हवंसं वाटणं याला तृष्णा म्हटलंय. आणि तो विषय मिळाल्यानंतर ती भूक शांत होणं तेव्हा त्याला क्षुधा म्हटलंय. म्हणून आता इथे तहान, पाण्याची तहान नाही, हवंसं वाटणं याला तृष्णा म्हटलंय. आणि तो विषय मिळाल्यानंतर जे शांत होणं आहे त्याला भूक म्हटलंय. आणि अशी तहान आणि भूक त्या त्या इंद्रियांच्या देवतांच्या बरोबरच जेव्हा त्या इंद्रियांना तो भोग मिळतो तेव्हा ती तहान आणि भूक जी आहे दोन्ही काय होतं त्यांना सुद्धा तेही दोघं शांत होऊन जातात असं या ठिकाणी सांगितलंय. हा आपल्याला चौथा जो आहे तो चौथ्या या ठिकाणी सांगितलेल्या मंत्रामध्ये खंडामध्ये त्या मंत्रामध्ये दुसऱ्याच्या. आणि आता तो तिसरा खंड ह्याचाच आहे. या ठिकाणी इथे शेवटी आणखीन एक सिद्धांत मांडलाय बरं का. आणि असं तर आता जे वासना आपल्या निर्माण होतात, आपल्याला हवंसं वाटतं, खावंसं करावंसं वाटतं, हे का वाटतं? कारण इच्छेचं रूपांतर वासनेमध्ये होतं. आणि वासना कशामुळे निर्माण होते तर ते पूर्वी केलेल्या कर्मामुळे होते. आणि त्या वासनांच्या पूर्तीसाठी मन अत्यंत धडपड करतं आणि मनाला असं वाटतं येन केन प्रकाराने काय झालं पाहिजे तर माझी वासना पूर्ण झाली पाहिजे, माझी वासना शांत झाली पाहिजे. पण त्यांनी सांगितलं नरदेहाचं वैशिष्ट्य असं आहे. आता इथे हे वासना आपल्याला असणार आहे कारण का आता आपण नरदेह दिलेला आहे. पण या उपनिषदाचं वैशिष्ट्य आहे, या मंत्रामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की या नरदेहामध्ये आपल्याला एक वेगळी गोष्ट मिळाली आहे, ती म्हणजे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आता क्रियमाण कर्म स्वातंत्र्य दिलेलं असल्यामुळे विचारांच्या साह्याने निषिद्ध भोग जे आहेत ते आपण टाळायचे, निषिद्ध भोग आपण टाळायचेत. आणि मग त्यांनी म्हटले की पण असं आपल्याला लक्षात असं येतं की काही भोग जे आहेत ते अत्यंतिक अनिवार्यपणे आपल्यासमोर येतात. त्यावेळेला जीवाने आपल्या क्रियमाण
कर्माच्या साह्याने वैचारिक साधना करायची आणि एका क्षणामध्ये आपणच आपला निर्णय घ्यायचा की हा जो भोग माझ्यासमोर आलेला आहे तो इंद्रियांचा भोग आहे, माझा भोग नाही. डॉक्टर काका म्हणतात या जगामध्ये सुखाचाही भोग मला मिळणार आहे, दुःखाचाही भोग मला मिळणार आहे. सुखाचा भोगही मला विचारांनी परतून लावायचा आहे, दुःखाचा भोगही मला विचारांनी परतून लावायचा आहे. हा भोग परतून लावण्याची जी जीवाची किंवा बुद्धीचं सामर्थ्य, मनाचं सामर्थ्य, याला पुरुषार्थ म्हणतात. हा पुरुषार्थ कोणी वापरायचा? पुरुषांनी, याचा अर्थ नरदेहानी हा पुरुषार्थ वापरायचा. आणि नरदेहानी विचारांनी वैचारिक साधना करायची आणि वैचारिक साधना करून त्यांनी काय करायचंय तर वैचारिक साधनेने हे सगळं परतून द्यावायचं. आणि म्हणून तो भोग घ्यायचा नाही. आणि मग अनिवार्यपणाने जर मला भोग घ्यायलाच लागला, एक तर आपण काय म्हणावं, हा प्रसाद मला परमेश्वराचा मिळालेला आहे. प्रसाद म्हटलं तर तिथे पुन्हा भोगण्याची इच्छा होत नाही. किंवा तो इंद्रियांचा भोग आहे, माझा नाही, कारण मी इंद्रिय नाही. हात जर माझा असेल तर मी हात नाही, डोळे माझे असतील तर मी डोळा नाही. याचा अर्थ डोळ्यांनी मी एखादी गोष्ट बघितली जी अनिवार्यपणे मला ती बघावी लागली, चांगली असू दे वाईट असू दे, त्या क्षणी आतमध्ये चिंतन झालं पाहिजे की हा जो डोळ्यांच्या अन्नाचा दृश्याचा भोग मला मिळाला तो अनिवार्यपणे मिळालेला भोग आहे. आणि तो भोग म्हणजे काय आहे? तो डोळ्याचा आहे, तो माझा नाही. आणि म्हणून त्या भोगापासून जेव्हा आपण विचारांनी तिथेच तो भोग संपवून टाकतो, तेव्हा क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा विचार केला आणि त्या भोगाचा, त्या कर्माचा, याचा अर्थ तो जो भोग आपण भोगलेला आहे डोळ्यांनी म्हणा कानांनी म्हणा, ते संचितामध्ये जाऊन भर पडत नाही. आणि जिथे संचितात जाऊन भर पडत नाही तिथे आपलं संचिताचं गाठोडं कमी व्हायला लागतं. आपण मोक्षाच्या दिशेने पुढे चाललो. क्रियमाण कर्म स्वातंत्र्य याचा अर्थ असा वापरता आलं पाहिजे. म्हणून अखंड बुद्धी सजग पाहिजे. समर्थ ज्याला म्हणतात सावध साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळाची मोक्ष. अखंड सावध असलं पाहिजे या ठिकाणी. आणि म्हणून क्रियामाण कर्म स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग यानंतर याच पहिल्या अध्यायाचा जो 3रा खंड आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की हे लोकपाल निर्माण केले. आणि मग लोकपाल निर्माण केल्यानंतर आता त्यांनी त्या लोकांचं अन्न तयार केलं. काय काय अन्न तयार केलं म्हणे, किती प्रकारचं अन्न तयार केलं. विविध प्रकारची धान्य निर्माण केली. त्यात गहू निर्माण केला, हरभरा निर्माण केला, जोंधळा निर्माण केला, विविध प्रकारची फळं केली, विविध किती प्रकारचे धान्य आहेत. मग वरी आहे, नाचणी आहे, काय आहे आपण बघतो किती प्रकारचे आहेत, किती प्रकारच्या डाळी आहेत. हे सगळं विविध प्रकारचं जे अन्न आहे हे सगळं अन्न निर्माण केलं. एवढंच काय तर त्यांनी कोंबड्या निर्माण केल्या, त्यांनी काय केले, बैल निर्माण केले, त्यांनी गायी निर्माण केल्या, त्याने मेंढ्या निर्माण केल्या, त्यांनी बकऱ्या निर्माण केल्या. हे सगळे 84 लक्ष जीवयोनी, याचा अर्थ अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज, 4ही प्रकारचे प्राणी जे आहेत ते सगळेच्या सगळे निर्माण केले. हे सगळं अन्न आहे बरं का. जे जे निर्माण केलं ते कुणाना कुणाचं तरी अन्न आहे. त्यांनी जे जे निर्माण केलं ते प्रत्येकाचं कुणाला कुणाचं तरी अन्न आहे. अगदी पंचमहाभूत सुद्धा एकमेकाचं अन्नच आहेत. बघितलं तर जसं आपण बघितलं पृथ्वी कोणाचं अन्न आहे तर ते जलाचं अन्न पृथ्वी आहे. मग त्या अग्नितत्वाचं अन्न कोणतं असेल तर जल आहे, त्याचं अन्न आहे. वायू कोणाचं अन्न आहे? ते आकाशाचं आहे. याचा अर्थ जे जे निर्मिती झाली ते सगळं काय आहे तर ते अन्न आहे. आणि अशा या अन्नाची निर्मिती कोणी केली आहे तर ती ईश्वराने केली. आणि म्हणून आपलं संपूर्ण जीवन कोणावरती अवलंबून आहे तर ते ईश्वरावरती अवलंबून आहे. बरं, संपूर्ण जीवन आपलं ईशसृष्टीवरती अवलंबून आहे. आपण स्वतःचं अन्न निर्माण करू. आपल्याला वाटतं आम्ही भात शिजवू, पण तो भात कुठून येईल? जमिनीमध्ये येईल. तो पेरला तर येईल की नाही, पाऊस पडेल किंवा नाही, माती सुपीक असावी, काहीतरी तुमच्या माझ्या हातात आहे का? सगळ्या 84 लक्ष जीवनांचं योनी आहेत त्या सगळ्यांचं जीवन कोणावरती आधारित आहे तर ते ईश्वर तत्वावरती आधारित आहे. आणि असं हे अन्न त्यांनी बनवलं. आणि म्हणून पाऊस तोच पाडतो, अन्न तोच पिकवतो, सगळं काही करणारा तोच आहे. आरोग्याची काळजी तोच घेतो, जंतूही तोच निर्माण करतो, औषधही तोच निर्माण करतो, बरंही तोच करतो, आजारही तोच पाडतो. सगळं कर्तृत्व कोणाचं आहे तर ते सगळंच कर्तृत्व त्याचं असणारं ते कर्तृत्व आहे. आणि असं त्यांनी जे अन्न निर्माण केलं, आता खूप छान सांगितले बरं का, पुढे सिद्धांत सांगितले. त्यांनी जे अन्न निर्माण केलं
आता जेव्हा पहिल्यांदी त्या ईश्वराने अन्न निर्माण केलं, ते अन्न आता पहिल्या सगळ्या देवता निर्माण केलेल्या होत्या, इंद्रिय निर्माण केली, त्यातलं अन्न खायला कोण गेलं म्हणे, तर वाणी अन्न खायला गेली. वाणीचं काम काय? बोलायचं काम आहे. वाणीचं काम बोलायचं काम असताना ही वाणी जेव्हा अन्न खायला गेली, तेव्हा अन्नाने पळायला सुरुवात केली. उपनिषदामध्ये इथे अजून एक सिद्धांत सांगितलाय ऐतरेय उपनिषदाचा. याचा अर्थ ज्या वृक्षांच्या पाशी आपण जातो तेव्हा वृक्ष आपल्यापासून पळून जात नाहीत, वृक्ष मानवाच्या स्वाधीन होतात. म्हणून वृक्षाची फळं, शेतात येणारं धान्य हे मानवाचं धान्य आहे, पण जे आपल्यापासून पळून जातं ते अन्न आपल्यासाठी नाही. याचा अर्थ एखादी कोंबडी, एखादी मेंढी जर आपल्यापासून पळून जात असेल तर ते मानवाचं अन्न आहे का? नाही आहे. म्हणून सुरुवातीचा मंत्रच सांगतोय की जे अन्न निर्माण केलं ते अन्न वाणीने खाण्याचा प्रयत्न केला, पण ते अन्न पळून जायला लागलं. कारण वाणीने शब्दोच्चार करता येतो, वाणीने अन्न खाता येत नाही. आणि वाणीने कितीही विविध पदार्थांचा, नावांचा उल्लेख केला तरी पोट भरणार आहे का? पोट भरणार नाही. किती पंचपक्वान्नांची नावं घेतली तरी सुद्धा पोट भरणार नाही. खाल्ल्याशिवाय पोट भरतच नाही, सिद्धांतच आहे. आणि मग जसं हे अन्न पळालं, त्यांनी सांगितले वाणीने प्रयत्न केला पण ते अन्न त्याला ग्रहण करता आलं नाही. तसं कोण कोण गेलं ते अन्न ग्रहण करण्यासाठी. प्राण स्वतः कुठे गेले तर ते अन्न ग्रहण करण्यासाठी गेले. अन्न त्या प्राणापासूनही दूर पळालं. गंध जो आहे तो गंध त्या अन्नापाशी गेला, ते अन्न गंधापासून दूर पळालं. त्यानंतर कर्ण जे आहेत ते कर्ण त्या अन्नापाशी गेलेत, तर ते अन्न जे आहे कर्णापासून दूर पळालं. त्यानंतर त्वक इंद्रिय जे आहे ते त्वक इंद्रिय त्या अन्नापर्यंत गेलं, पण ते अन्न तिथूनही दूर पळालं. शेवटी मन गेलं, कारण इंद्रियांचा राजा आहे, पण ते अन्न मनापासूनही दूर पळालं. सगळ्यात शेवटी नवनिर्मिती करणारं जे शिस्न आहे तेही तिथे गेलं, पण अन्न तिथूनही सगळं पळालं. याचा अर्थ यापैकी एकाही इंद्रियाला अन्न ग्रहण करता आलं नाही. मग अगदी सगळ्यात शेवटी कोण गेलं असेल, तर सगळ्यात शेवटी त्यांनी म्हटलंय अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न कोणी केला आहे, तर सगळ्यांनी प्रयत्न केला पण ते अन्न काही कोणाला ग्रहण करता आलं नाही. आणि सगळ्यात शेवटी जे पंचप्राण आहेत, व्यान, समान, उदान, प्राण, अपान, हा अपान जो आहे तो अपान शेवटी अन्नापाशी गेला आणि अपानाला ते अन्न ग्रहण करता आलं. याचा अर्थ ते अन्न ग्रहण करणं, पचवणं हे कार्य कोणाचं आहे, तर ते अपानाचं आहे. म्हणून अन्न ग्रहण करण्याचं एकमेव कार्य कोणाचं ठरलं, तर ते अपान. हे जे पंचप्राण आपल्यामध्ये आहेत त्या पंचप्राणापैकी अपानाचं ते कार्य आहे असं समजलं जातं. आणि म्हणून केवळ अन्न ग्रहण करण्याचं कार्य कोणाचं आलं, तर ते अपानाचं आलं. आणि मग ह्याच्यासाठी पुन्हा उपनिषदांमध्ये तिथे एक सिद्धांत पुन्हा दिलाय बघा, खूप सुंदर सिद्धांत आहे. त्याने असं म्हटलं की जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा पहिल्यांदी आपल्या अन्नातला एक छोटासा घास बाजूला काढून ठेवतो, ज्याला आपण चित्रावती म्हणतो. ही चित्रावती कशासाठी द्यायची, तर पंचप्राण, या पंचप्राणांच्या मध्ये अपान आहे आणि तोच केवळ अन्न ग्रहण करू शकतो आणि पचवू शकतो आणि तो अन्न ग्रहण आणि पचन करू शकतो. म्हणून तुम्हाला आम्हाला ऊर्जा आहे, म्हणून आपला देह टिकतो. आणि म्हणून त्याच्याविषयीची कृतज्ञता जशी त्याच्याविषयीची, तशीच बाकीचे 4 प्राणही त्याला अत्यंत सहाय्यभूत होतात. म्हणून पहिल्यांदी 5 प्राणांना आहुती दिल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही असं उपनिषद सांगते. ऐतरेय उपनिषदाचा विषय आहे. म्हणून काय करायचं आहे, पहिल्यांदी घास काढून ठेवायचा आहे आणि मग व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. याचा अर्थ पंचप्राणांचं स्मरण करायचं आहे, त्यांना ते द्यायचे, कारण ग्रहण अन्न करून पचवण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे. म्हणून त्यांच्याविषयीची कृतज्ञता करायची आणि मग अन्न ग्रहण करायचं आहे. आता लक्षात येईल की अन्न ग्रहण करणं ही सुद्धा ज्याला समर्थाने म्हटलंय की काय आहे, उदर भरणं नो हे जाणी जे यज्ञकर्म, ते यज्ञकर्म आहे. यज्ञकर्म आहे याचा अर्थ अन्नाची आहुती द्यायची आहे. मग तिथे मंत्र म्हणायचा आहे. कोणता मंत्र म्हणायचा आहे, या 5ही देवतांना आपल्याला आहुती द्यायची आहे. याचा अर्थ देऊन ग्रहण करायचं आहे आणि देताना कृतज्ञतेने द्यायचं आहे. म्हणून ती उपासना आहे.
आणि म्हणून त्या त्या देवतांना त्यांचं स्मरण करायचं आहे. त्यांना ते दिल्यानंतर काय करायचं आहे तर आपण अन्न ग्रहण करायचं आहे असं आपल्याला 3ऱ्या खंडातला जो मंत्र आहे त्या मंत्रांनी सांगितलेलं आहे. आणि 10व्या मंत्रापर्यंत आपण आलो आहे. पहिल्या जो अध्याय आहे त्यातल्या 3ऱ्या खंडातल्या 10व्या मंत्रापर्यंत आपण आलो आहे. आता पुढचं जे चिंतन आहे ते आपण उद्या करूया. आज आपण संपूर्ण उपनिषद म्हणजे काय, त्याच्यामध्ये पिंड कसा तयार केला आणि मग अन्न कसं तयार केलं, अन्न कसं खायचं, कोणतं अन्न आपल्यासाठी ठेवलेलं आहे, हा सगळा विचार बघितला. आणि नरदेह आपल्याला कशासाठी मिळालेला आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो आपण आज या ठिकाणी बघितला. बाकीचा सगळा उद्या विचार आपण करूया. आत्ता केलेली ही सेवा सगळी भगवान वेदोनारायणाच्या आणि समर्पित करते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.